तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटीची नुकसान भरपाई ही आता जमा होणार आहे. कारण या नुकसान भरपाईसाठीचा जो निधी आहे, तो निधी वितरित करण्याबाबत जे-आर हा आलेला आहे. तर या जे-आरमधून आपण पाहणार आहोत, या जिल्ह्याकरिता किती निधी हा वितरित करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता, हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता. राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी-आरचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, हा जी-आर दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे, निर्गमित केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली शासन निर्णय हा पाहूया. तर या शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता, माहे सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात नाशिक विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यात सततचा पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 87,05,000 इतका जो निधी आहे, तो निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही आता देण्यात येत आहे. तर राज्यातील सप्टेंबर महिन्यात जेव्हा राज्यात सप्टेंबर महिन्यात सततचा पाऊस झाला आणि त्या त्या पावसाच्या नुकसानीपोटी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं. आता त्याच नुकसानीपोटी या शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई आहे ती त्यांना आता जमा होणार आहे. त्याचं जे अनुदान आहे ते आता जमा होणार आहे. आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 85,05,000 रुपयाचा निधी हा वितरित करण्यास मान्यता ही या शासन निर्णयाने दिलेली आहे. म्हणजेच आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही जी नुकसान भरपाई आहे सततच्या पावसाची, ही आता जमा होणार आहे. अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या शासन निर्णयामधून पाहायला मिळते. आणि ही जी नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांच्या डायरेक्ट सूचित केल्यानुसार डी-बी-टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे, जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर या शासन निर्णयामध्ये खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता, एक विवरणपत्र आपल्याला देण्यात येतं, की ज्यामध्ये हा निधी वितरित करण्याबाबत सविस्तर विवरण हे दिलेलं असतं, की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथे विभाग आहे, त्यानंतर जिल्हा आहे, कालावधी आहे, प्रस्तावाचा दिनांक आहे, बाधित शेतकरी संख्या आहे, बाधित क्षेत्र आहे आणि वितरित करण्यात येत असलेला निधी आहे. अशा प्रकारचे विवरण हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामधून तुम्ही पाहू शकता, नाशिक विभागातील अहिल्यानगर जिल्हा आहे आणि नुकसानीचा कालावधी हा सप्टेंबर 2025 आहे. प्रस्तावाची दिनांक देखील येथे आहे व त्याचबरोबर या जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या ही 1,815 इतकी आहे आणि त्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र हे 77.33 हेक्टर अशा प्रकारचं काही आपल्याला पाहायला मिळत आहे व त्याचबरोबर यासाठी 87,000 रुपयाचा निधी हा वितरित करण्यात येत आहे. आणि या सर्व अशा प्रकारची काही माहिती ही या जिल्ह्याची आपल्याला पाहायला मिळते. एकूण शेतकरी संख्या, हेक्टरी किती हेक्टरसाठी ही नुकसान भरपाई देण्यात येत आहे त्याविषयीची माहिती असेल व या सर्वांसाठी एकूण निधी वितरित करण्यात येत आहे त्याविषयीची माहिती असेल. तर अशा काही प्रकारची मान्यता आता या शासन निर्णयामधून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाची नुकसान भरपाई ही वितरित करण्यास मान्यता ही मिळालेली आहे. म्हणजेच आता याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जमा होणार आहे. तर ही होती याविषयीची सविस्तर माहिती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.